आणि आता आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। मला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांनी हिम्मत असेल तर बांगलादेशात जाऊन हिंदूंवरचे अत्याचार थांबवा, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना दिल्लीमधून आव्हान। आरक्षणाबाबत निर्णय संसदेमध्येच होऊ शकतो, बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर वेळेत निर्णय घ्या, आरक्षणावर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। आम्ही धारावीच्या विकासाआड नाही, पण एका धारावीच्या 20 धारावी होऊ देणार नाही। धारावीकरांना आहेत तिथेच घर मिळावं, त्यांना व्यवसायाला जागा मिळावी, उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट। अदानी माझे शत्रू नाहीत, पण मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, आणि अदानी कुणाचे मित्र असतील तर तो माझा विषय नाही। पवार आणि अदानींच्या संबंधांवरील प्रश्नाला उद्धव ठाकरे यांचं उत्तर। विशाल पाटील आणि विश्वजित कदमांवर डूख धरून बसणार नाही, पण पक्ष चोरणाऱ्या गद्दारांना माफी नाही। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं उत्तर। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का? महाराष्ट्रामधील प्रश्नावर चर्चेसाठी नाही तर राजकारणासाठी दिल्लीला गेले। मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीमध्ये जाऊन भेट का घेतली नाही? आशिष शेलार यांची ठाकरेंवर खोचक टीका। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार। म्हाडाकडून मुंबईमध्ये 2000 घरांसाठी सोडत जाहीर, 9 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात, 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्याची अंतिम मुदत।